यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक इथं झाली। त्या बैठकीमध्ये संघटनात्मक चर्चा झाली आणि आगामी येणारी मुंबई महानगरपालिका निवडणूक या बाबतीत देखील साधक बाधक चर्चा झाली। विशेषतः 23 तारखेला BKC मध्ये शिवसेनेचा एक भव्य असा मेळावा होईल आणि त्या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे निवडून आलेले सगळे आमदार 60 आमदार आणि सगळे खासदार यांचा असा भव्य सत्कार मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते ठेवलेला आहे। संबंध मुंबईचाच मेळावा तिथे त्या ठिकाणी होईल आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल 23 तारखेला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त तो शिंदे साहेबांनी आयोजित केलेला आहे। संघटनात्मक बाब मुंबईच्यासाठी एक निर्णय घेतला आहे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी की 24 तारखेला मुंबईतल्या सगळ्या पदाधिकारी आहेत, जे शाखा प्रमुखापासून विभाग प्रमुखापर्यंत जी पदं आहेत त्या सगळ्या पदांना स्थगिती देण्याचं काम 24 तारखेपासून होत आहे आणि पुन्हा या सगळ्या भागामध्ये 3 समित्या नेमून पुन्हा त्या मुलाखती होतील आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळी पदांचे नियुक्त्या या मुंबईतल्या पुन्हा केल्या जातील, पुन्हा रचना केली जाईल। स्पेसिफिकली पुन्हा विचारतो की मुंबईची सगळी शाखा प्रमुख सगळी पदही रद्द करून नवीन नियुक्त्या केल्या जाणार, तर त्याची कारण काय आहे? यावेळेला शिंदे साहेबांनी निर्णय घेतला त्यावेळेला अनेक पदाधिकारी तातडीने आले, तातडीने त्यावेळेला नियुक्त झाल्या होत्या। मागच्या 2.5 वर्षाचा प्रत्येकाचा कामाचा लेखाजोगा आम्ही आता घेणार आहोत। विशेषतः लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका या सगळ्या निवडणुकांमध्ये कुठल्या पदाधिकाऱ्यांनी कसं काम केलं त्याचा आढावा घेऊनच ही जी समिती आहे ती विशेषतः दहिसरचा ज्या वेळेला मुलाखती होतील तेव्हा ती समिती गिरगावची असेल, दादरची असेल, अशा पद्धतीने या समित्या सगळ्या गठीत केल्या जातील आणि या मुलाखती घेतल्यानंतरच त्या समितीला योग्य वाटेल ती नावं ती समिती मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे ज्या नावाची शिफारस केली जातील आणि मग त्याला मुख्य नेते हे मान्यता देतील अशा वेळेचा निर्णय आजच्या या आमच्या सभेमध्ये मीटिंगमध्ये आजचा निर्णय झालेला आहे। त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये 24 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपण सभासद नोंदणी घेतोय। साधारण 24 तारखेपासून 9 तारखेपर्यंत ही सदस्य नोंदणीचं काम चालू होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी होईल, त्याची नोंद वेगळ्या पद्धतीने घेतली जाईल। हे मला वेगळं सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून सदस्य नोंदणीची मोहीम ही देखील आता मुंबईमध्ये आपण घेतोय आणि मला विश्वास आहे आतापर्यंत शिवसेनेमध्ये सदस्य नोंदणी झाली नव्हती, त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी होईल असा विश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। महाविकास आघाडीचे पक्ष जे आहेत ते सोबळाचा नारा देत आहेत, शिवसेनेची काय भूमिका असणार आहे? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य नाही, आमच्या आगामी येणाऱ्या निवडणुकीचा निर्णय हे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ते निर्णय घेतील। तो त्यांचा निर्णय असेल तो आम्हा सगळ्यांना मान्य आहे आणि आपल्याला कल्पना आहे आमची शिवसेना भाजपाची युती आहे, आमची युती आहे आणि म्हणून युतीवरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे। आमच्या युतीमध्ये कुठेही मतभेद नाही। त्या युतीमध्ये घुसण्याचा काही लोकांनी जरी प्रयत्न केला तर त्याला यश येईल असं मला वाटत नाही। काँग्रेसवर टीका केली जाते आणि भाजपची स्तुती करायला सुरुवात झालेली आहे, काय वाटतं? एंट्री करायचा प्रयत्न? मी आता तेच म्हटलं, ते स्पेसिफिक उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे। उद्धव ठाकरेंना आता भीती वाटायला लागली। कालपर्यंत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदीजी साहेब, शहा साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती अत्यंत खालच्या थराला येऊन जे आज मी इथं बोलू शकत नाही, मला बोलायला लाज वाटेल
असे शब्द त्यांनी वापरले उद्धव ठाकरे. पण ज्याला आपण म्हणतो निर्लज्जम सदा सुखी, आज उद्धव ठाकरे निर्लज्ज झालेले आहेत. मला नाईलाजाने बोलायला लागतं, कारण एवढं बोलल्यानंतर देखील ते बुके घेऊन जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटू शकतात. त्यांचं ते पिल्लू ते 3 वेळा जाऊन भेटत आहे. आता त्यांच्या मनामध्ये भीती वाटायला लागली. आपण पाहिलं संजय राऊत साहेबांची आता भाषा बदलली. आता मला साहेब म्हणायला लागतंय, त्यांची भाषा बदलली आता, हे आपण पाहतोय. म्हणून कालपर्यंत अतिशय खालच्या लेवलला येऊन पंतप्रधानांना इतके वाईट बोलले. आणि मला विश्वास आहे आपल्या नेत्यांना, दिल्लीच्या पंतप्रधानांना इतकं बोलल्यानंतर, अमित शहा साहेबांचा अवमान केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भीक घालतील असं मला वाटत नाही. मला पूर्ण विश्वास आहे. दुसरा एक निर्णय आज आमचा असा झाला आहे की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा आता पूर्ण होतोय आणि लवकरच त्याचं उद्घाटन होत आहे. खरं तर शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांनी केले. मग मी असो, गजाभाऊ असू देत, अडसू साहेब असू देत, आम्ही 95 वर्ष मातोश्री जवळना पाहिले. शिवसेना प्रमुखांच्या शेवटच्या 2-3 वर्षामध्ये त्यांची अवस्था काय आणि कशी कुणी केली होती हे सगळं आम्हाला माहिती आहे. योग्य वेळेला आम्ही बोलू. पण ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला हरताळ पासलंय, शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या विरोधामध्ये फक्त मुख्यमंत्री बनण्यासाठी लाचारी पत्करून जे उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले, त्या उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी बसण्याचा नैतिक अधिकार नाही. आणि म्हणून आजच्याही आमच्या बैठकीमध्ये आम्ही याचा निषेध केला आहे.